अभ्यासक तिचा विचार करायला लागलेले आहेत। आमच्या रावेर तालुका असेल, यावल तालुका असेल, भुसावळ तालुका असेल, बोदवड तालुका असेल, मुक्ताईनगर तालुका असेल, या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका असेल, तुमचा नांदुरा तालुका असेल, मोताळा तालुका असेल, या तालुक्यांमध्ये या समाजाची वस्ती स्थानं त्या ठिकाणी सांगितली जातात। संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातल्या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात 220 गावांमध्ये या समाजाची मुख्य वस्ती स्थानं आहेत। शंकर विठोबा पाटील असतील किंवा या बोलीचे अभ्यासक नीरा पाटील असतील, यांनी देखील या संदर्भाला दुजोरा दिलेला आहे। आणि म्हणून बहिणाबाई चौधरींची जी कविता आहे, जी 1952 साली जेव्हा पुस्तक रूपाने प्रकाशित झाली आणि ही कविता जेव्हा तत्कालीन मराठी साहित्यातल्या अभ्यासकांनी तिला वाचली, साहजिकच त्या बोली भाषेबद्दल फारसा अभ्यास झालेला नसल्यामुळे प्रखे अत्रेंसारख्या माध्यमपर लेखकाने देखील तिला अहिराणी बोलीतली कविता असा म्हणून उल्लेख केला। पण नंतरच्या दुसऱ्या आवृत्तीत देखील त्याची सुधारणा त्यांनी केलेली दिसते। ही जी लेवा बोली आहे, ही लेवा पाटीदार समाजाची जरी बोली भाषा असली तरी या समाजाचा जो मुख्य व्यवसाय आहे तो शेती आहे। आणि शेती हा व्यवसाय असल्यामुळे साहजिकच या शेतीमध्ये राबणारा जो दुसरा बहुजन समाज असतो, जो 18 पगड जातीतला समाज असतो, या 18 पगड जातीतल्या समाजाचा या समाजाशी संबंध आल्यामुळे एक व्यवहाराची बोली म्हणून ती या 18 पगड जातींची देखील बोली भाषा या भागात झालेली दिसते। आणि म्हणून या बोलीचा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा बहिणाबाईंच्या कवितेकडे आपण जेव्हा जातो, तेव्हा एक उच्चारदृष्ट्या साधी सरळ असलेली ही बोली आहे। या बोलीचं जे व्याकरण आहे हे उच्चारदृष्ट्या जरी साधं असलं तरी अर्थदृष्ट्या पटकन लोकांच्या नजरेत त्या ठिकाणी पडणारं असतं। आणि म्हणून या बोलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा या बोलीमध्ये जे शब्द आहेत ते अतिशय साधे शब्द आहेत। साधे म्हणजे कसे की जे खेडूत लोकांची जी बोली भाषा आहे ती ही बोली या ठिकाणी आहे। आणि म्हणून या बोलीचा जो अभ्यास आहे तो अलीकडे त्या ठिकाणी केवळ लेवा पाटीदारांची बोली भाषा नाही, तर ही जळगाव जिल्ह्यातल्या पूर्व भागामध्ये मी ज्या तालुक्यांचा उल्लेख केला त्या तालुक्यातल्या बहुजन समाजाची बोली भाषा झालेली दिसते। या ठिकाणी आमचे अशोक भालेराव सर बसलेले आहेत, त्यांची शापवा ही कादंबरी आहे। या कादंबरीमध्ये जी निवेदनं येतात ती निवेदने देखील त्या ठिकाणी याच लेवा गणबोली भाषेमध्ये आलेली निवेदनं आहेत। आणि म्हणून भौगोलिक दृष्ट्या या बोलीचा जो प्रदेश आहे तो जळगाव जिल्ह्यातला पूर्व भाग आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे येतात ते यावल तालुका, रावेर तालुका, भुसावळ तालुका, मुक्ताईनगर तालुका, बोदवड तालुका। आता वराडामध्ये देखील हा लेवा पाटीदार समाज ज्या 3 तालुक्यांमध्ये आहे त्या वराडी लेवा पाटीदारी समाजाच्या बोलीवरती साहजिकच वराडी बोलीचा प्रभाव आपल्याला दिसतो। इकडे जळगावच्या पश्चिम भागामध्ये अहिराणी बोलीचा मोठा प्रदेश असल्यामुळे साहजिकच अहिराणी बोलीचा देखील या लेवा पाटीदारीवरती त्या ठिकाणी मोठा प्रभाव झालेला आपल्याला दिसतो। अनेक शब्द बोली या मराठीच्या उपभाषा असल्यामुळे अनेक शब्द वराडीतले लेवा पाटीदारीमध्ये दिसतात, तसे अहिराणीतले देखील त्या ठिकाणी आपल्याला या लेवा बोलीमध्ये आपल्याला आलेले दिसतात। अलीकडच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या लेवा बोलीमध्ये लिहिणाऱ्या खानदेशातल्या शीतल पाटील नावाच्या ज्या कवयित्री आहेत त्यांचा मनाच्या बनामध्ये हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहातल्या सगळ्या कविता या लेवा बोलीमध्ये आहेत। म्हणजे ही बोली जशी बहिणाबाईंच्या कवितेमध्ये आली, ही बोली सोपानदेवांच्या कवितेमध्ये येते, प्राध्यापक भानू चौधरींच्या कवितेमध्ये ती आली, डॉक्टर शरा राणे यांच्या पाचामुखी पांडू असेल किंवा जरीची टोपी असेल या बालकथेत ती आलेली दिसते। अक्रू नारखेडे असतील किंवा ज्ञानपीठकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे असतील यांच्या कोसलामध्ये जी निवेदनं आलेली आहेत किंवा कोसलामध्ये ते त्यांच्या मित्रांशी जेव्हा ते बोलतात ते निवेदनं त्या ठिकाणी ती भाषा ही लेवा पाटीदारी बोली आहे। दिवाकर चौधरी असतील, गणेश चौधरी आहेत, प्राध्यापक वपू होले आहेत, त्या ठिकाणी संध्या भोळे आहेत, पुष्पाताई कोले आहेत, अशा नव्या ताकदीनं लिहिणाऱ्या या बहिणाबाई चौधरींच्या वैचारिक वारसदार या बोलीला खऱ्या अर्थाने पुस्तक रूपाने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, ग्रंथांच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या ठिकाणी आता वराडी बोली असेल किंवा अहिराणी बोली असेल, त्या ठिकाणी या बोलींचा प्रभाव लेवा पाटीदारी बोलीवरती आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतो। नव्या अनुषंगाने
या बोलीचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या बोलीचे अभ्यासक आहेत नीरा पाटील यांनी, नीरा पाटलांनी हा लेवा गणबोली शब्दकोश तयार केलेला आहे. जवळपास 6000 शब्दांचे अर्थ, लेवा बोलीतले अर्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि कदाचित बोलींचा अभ्यास करणाऱ्या किंवा बोलींवरती संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी खानदेशातील ऐराणी भाषेनंतर लेवा गणबोलीतला हा दुसरा शब्दकोश असावा असं मला या ठिकाणी वाटतं. वेळेची मर्यादा असल्यामुळे त्या भाषेचं व्याकरण किंवा त्या भाषेच्या वैशिष्ट्याकडे न जाता मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.